नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्ते सुधारक कर्वे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण समाज सुधारक कर्वे यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनेक प्रसंगाचं वर्णन पाहत आहोत की कशा रीतीने त्यांनी समाजाचा पूर्ण विरोध पत्करून स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत अटळ राहिले आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीप्रमाणे की ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक हालापेष्टा सहन करावं लागले होते, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा की कधीच त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचा आपल्या काव्यामधून प्रकट केलेली नव्हती। त्याचप्रमाणे समाज सुधारक कर्वे यांनी सुद्धा समाजातील लोकांनी त्यांचा छळ केला, पण त्यांनी नेहमी क्षमाशील वृत्ती ठेवून त्यांच्या चुकांना विसरून स्वतःच्या कार्याला प्राधान्य देऊन त्या कार्याच्या पाठीच पूर्ण करण्याच्या पाठी आपलं आयुष्य त्यांनी बलिदान केलेलं आहे आपल्या आयुष्याचं। आता पाहूया प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल अजून काय माहिती सांगणार आहेत ते। प्रत्यक्ष पाठाचा परिच्छेद आपण आता अभ्यासूया। लेखक म्हणतात की कर्व्यांचे आचरण हे ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखे राहिले। महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची मुहूर्त मेळ रोवली की त्यांनी ज्या बालिका ज्या मुली अनाथ होते की जन्मापासून त्यांच्या आईवडिलांना त्यांना टाकून दिलेलं होतं किंवा आईवडील नव्हते, अशा अनाथ बालिकांसाठी त्यांनी आश्रम खोलले। कालांतराने बालिकाश्रमांचे हिंगाणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले। पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला। पै पै म्हणजे त्या काळातील पैशांचं ते प्रारूप होतं, तर असं एक एक पैसाची निधी आणि मुरुड निधी त्यांनी जमवली। म्हणजे बघा, आता त्यांच्याकडे पैसा जास्त नव्हता, मग ते काय करायचे, संस्थाकडून घ्यायचे आणि ज्यावेळेस अनेक संस्था त्यांना पैसे द्यायच्या निधी जमा करण्यासाठी, ते अनेक समाजसेवकांकडने किंवा इतर संस्थांकडनं ते निधी जमा करायचे आणि असे अनाथ आश्रम चालवण्यासाठी त्याचा ते उपयोग करत होते। पण त्यांनी जी काही रक्कम जमवायची, निधी जमवायचे, तर त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे। पण बघा, समाजकंटक जे होते त्यांना त्यांच्या कार्याबद्दल मनामध्ये द्वेष होता आणि हा द्वेष ते त्यांच्या काही गोष्टीतून व्यक्त करत होते की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला जात होते की निधी गोळा करतो आणि स्वतःच ते पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतो वगैरे, असे अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती केले जात होते। पण त्या समाजकंटकांना माहिती होतं की कर्वेंनी जो पै जमवला होता तो पैचा उपयोग तो फक्त समाजकार्यासाठीच ते करत होते आणि या सगळ्यांचा हिशोब त्यांच्याजवळ नक्कीच असणार, कारण की ते गणित विद्वान होते। कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव। पुढे लेखक सांगत आहे की त्यांनी कधीच त्या पैशांची उधळपट्टी केली नाहीच। दुसऱ्यांच्या पैशांना तर त्यांनी निधीला तर कधीच हात लावला नाही। इव्हाना कर्वे स्वतः मोटार वापरत नसत। मैलोन गंती लांब गेले असलेल्या आश्रमात ते पायी जात। म्हणजे बघा, एवढा त्यांना पैसे जमवायचे ते की कारण की त्यांना माहिती आहे की पैसे खर्च करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता, कारण की त्या पैशातून त्या पैमधून त्यांनी जोडून बालिकांसाठी आश्रम तयार केले होते, स्त्रियांसाठी शिक्षणासाठी त्यांना पैसे हवे होते आणि त्यासाठी ते पै जमवत होते। मग स्वतः ते मोटाराने इकडे तिकडे न जाता मैलोगणित लांब असलेल्या आश्रमामध्ये ते पायी चालत जात। समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत की ज्या संस्थेकडून आश्रमाच्या मदतीसाठी त्यांनी जे पैसे गोळा करायचे, जे निधी गोळा करायचे, त्यातील एक पैसा तर लांबची गोष्ट राहिली, परंतु स्वतःजवळ असलेले सगळे पैसे ते फक्त या समाज कार्यासाठीच वापरत होते, हे मात्र समाजाला काही माहिती नव्हते। जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढेच आपल्या कमाईतून ते करत, उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत की घरासाठी, घर खर्चासाठी ते प्राध्यापक होते आणि प्राध्यापकातून
जो काही पगार त्यांना मिळत होता त्या पगारातून ते फक्त घराच्या खर्चासाठी जेवढा काही पैसा लागत होता तेवढेच पैसा तो बाजूला काढून उरलेला सगळा पैसा तो समाज कार्यासाठीच वापरत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरत अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. तर बघा आता हे काही समाजकार्य करत होते. ह्या समाजकार्यामध्ये त्यांनी स्वतःला एवढं काही मग्न करून घेतलं होतं की घरामध्ये जितका वेळ त्यांना द्यायचा होता तितका वेळ ते देऊ शकत नव्हते. म्हणून ते स्वतःच्याच विश्वात वावरत असतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे राहून गेलेली होती. पण त्यांनी घराकडे कधीच दुर्लक्ष केलेलं नव्हतं. समाजातील या स्त्रियांबद्दल, अनाथ बालिकांबद्दल जी काही खंत त्यांच्या मनामध्ये होती, जी काही चिंता त्यांच्या मनामध्ये होती, तितकीच चिंता त्यांना घरातील व्यक्तींबरोबर पण कर्तव्याची त्यांची जाणीव त्यांना होती. घरातील कर्तव्याची कधीच त्यांनी हेळसांड केली नाही. हां, फक्त ते हे समाजकार्यामध्ये एवढे मग्न असायचे की त्या समाजकार्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या विश्वामध्ये अजून कोणतेच विचार त्यांच्या मनात येत नव्हते. आणि ही कुरबुर त्यांच्या घरातल्यांच्या मनामध्ये घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याचे महर्षी कर्वे यांची जिद्द होती. पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. आता एकीकडे ते सांगतात की त्यांचं समाज सुंदर बनवायचं होतं. स्त्री दुय्यम मानली जात होती, तिला पण प्रधान देण्याचं समाज तिला बनवायचं होतं. या समाजातले बुरसटलेले विचार, अज्ञान हे सगळं त्यांना समाजाच्या बाहेर घालवायचं होतं. पण हे कार्य करत असताना, हे जिद्दीने ते करत असताना, पण तेवढ्याच जिद्दीने ते कुटुंबासाठी लढत होते. कुटुंबाला कधीच त्यांनी हेळसांड केली नव्हती. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना इथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. ते कोणतीही कृती करण्याच्या आधी कधीच ते बोलून दाखवत नव्हते. मी असं करणार आहे, मी हे करणार आहे, मी समाजासाठी हे केलं. ते कधीच बोलत नसत. ते फक्त विचार करत. आणि विचार केल्यानंतर तो विचार पक्का झाला की मग तो आचरणामध्ये आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज आहे की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हे श्रेयस्कर असते. मग बघा, इथे लेखकाने अत्यंत मार्मिक शब्दामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक बाजू आपल्यासमोर मांडलेली आहे. तेच म्हणजे की ते बोलत नसत तर ते विचार करत, आणि पक्का विचार झाल्यानंतर ते आचरणात करत. म्हणजे ते कोणतीही गोष्ट स्वतः प्रत्यक्ष कार्यातून, कृतीतून करून दाखवत असत. आणि त्यांची ही कृती त्यांच्या चित्तामध्ये नेहमी लोकांना दिसत होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डावपेच वगैरे रचलेला नसायचा. म्हणजे बोलके सुधारक की आता बघतो आपण, आज आपल्या समाजामध्ये इतके नेते आहेत, इतके समाज सुधारक आहे, फक्त ते बोलतात मी असं करणार आहे, मी ह्या समाजामध्ये असं परिवर्तन आणणार आहे, मी समाजामध्ये अशी सुधारणा करून आणणार आहे. ते फक्त बोलतात, पण जेव्हा कृती करायची वेळ येते तेव्हा त्यांना काही सगळ्या गोष्टी आठवत नाहीत. पण इथे लेखक म्हणतायत की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हे कधी पण श्रेयस्कर आहे. म्हणजेच हे आपले कर्वे, महर्षी कर्वे, अण्णासाहेब कर्वे हे बोलके सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते की प्रत्यक्ष कृतीतून सगळ्या गोष्टी ते करायचे, आचरणात आणायचे. आणि त्यांच्या आचरणात आणल्यानंतर त्या समाजाला अचंबा पडायचा. महर्षी कर्वे यांमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. बघा, एक अत्यंत महत्त्वाचा गुण आपल्यासमोर त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ हा जो गुण आहे प्रत्येकामध्ये नसतो. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? स्वतःच्या सुखदुःखामध्ये अविचल राहणे. कोणत्याही प्रकारचं सुखामध्ये पण त्याच पद्धतीने विचार करणे, त्याच पद्धतीने मनाची दिशा ठेवणे, दुःखामध्ये पण त्याच पद्धतीने विचार करणे, त्याच पद्धतीने मनाची स्थिती ठेवणे. याला म्हणतो आपण सुखदुःखात अविचल राहणे किंवा अविचल न राहणे. की जो स्वतःच्या सुखदुःखामध्ये अविचल राहतो, तटस्थ असतो, स्थितप्रज्ञ असतो, पण मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. इथे लेखक सांगतात की बघा, आपल्या जीवनामध्ये सुख असेल तर आपण किती आनंदी असतो, आपल्याला पर ते सुख ओसंडून वाहत असतं. पण जेव्हा एखादं छोटंसं दुःख येतं तर आपली मनाची स्थिती फार बदलून जाते. आपण तिथे हतबल होतो, निराश होतो, पर जीवाचा आकंतांडव आपण तिथे करतो. मग तेव्हा आपल्यामध्ये स्थितप्रज्ञता नसते. पण लेखक म्हणतात की जेव्हा स्वतःच्या सुखदुःखामध्ये तो व्यक्ती अविचल राहायचा, कोणत्याही मनामध्ये त्याच्या
सुखदुःखाची भावना नसायची, सुखामध्ये पण तेच स्मित, दुःखामध्ये पण तेच स्मित. पण जेव्हा दुसऱ्याच्या दुःख ते ऐकायचे, ते दुसऱ्यांच्या दुःखामध्ये ते दुःखी व्हायचे. दुसऱ्यांना आनंदी पाहून त्यांच्या जीवनामध्ये आनंद यायचा, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख पाहून ते सुखी व्हायचे. आणि लेखकांनी सांगितलं की हीच खरी स्थितप्रज्ञतेची भावना. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. बघा, ह्या खिशात पैसे नसताना, दमडी नसताना मोठे मोठे आश्रम तयार करायचे होते, समाज सुधारणा त्यांना करायची होती, स्त्रियांसाठी आश्रम बांधायचे होते, स्त्रियांच्या शिक्षणासाठी शाळा खोलायच्या होत्या, आश्रम खोलायचे होते निराधारांसाठी. आणि ह्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग ते निधी गोळा करायचे, पण हे निधी गोळा करत असताना ते कोणाचंही कर्ज स्वतःवरती ठेवायला आवडत नव्हतं त्यांना, कुणावर ऋण ठेवायचे नव्हते त्यांना, आणि कोणाच्या ऋणातही राहायचे नव्हते, कोणावरती कर्जही ठेवायचं नव्हतं आणि कोणाच्या कर्ज पण आपल्यावरती घ्यायचं नव्हतं. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. जर एखाद्या वेळेस नाईलाजाने जर कधी कोणाच्या घरी त्यांना जेवण्याची वेळ आलीच, तर त्या जेवणावरती जी काही आपण म्हणतो ना, कोणाचं मीठ खाल्लं तर आपल्यावर त्यांचं कर्ज येतं, मग आपल्याला आयुष्यभर त्यांचं त्या गोष्टीसाठी ऋणी राहावं लागतं. मग ते तिथल्या तिथे त्यांचं ऋण फेडण्याची त्यांची विचारधारा होती की जर कोणाकडे ते कदाचित जेवलेच तर त्या जेवण झाल्यानंतर त्या ताटाशेजारी त्या जेवणाचे जितके पैसे झाले असेल अंदाजाने ते तिकडे पैसे तेवढे ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्चू करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना, की कोणाला न सुचलेलं, कोणालाही शक्य नसणारं, न साध्य होणारे असं कार्य महर्षी कर्वे यांना करायचे होते. पुढे लेखक म्हणतात की भारताचे अर्धांग ज्या स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. बघा, स्त्रीला नेहमी पुरुषाची अर्धांगिनी मानली जाते. ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाची अर्धांगिनी त्याची पत्नी असते, त्याचप्रमाणे आपला देश हा समाजातील दोन घटकांवरती चालतो. जसं रथाला दोन चाकं असतात, तसंच या देशाचे पण दोन चाकं म्हणजे स्त्री आणि पुरुष. मग रथ चालताना जर दोन्ही चाकं व्यवस्थित असली पाहिजे, त्या दोन्ही चाकांमधील एक चाक जरी मागे पुढे झाला तर तो रथ पुढे जाऊ शकत नाही. तसंच हा समाजाचे जे दोन चाकं आहेत, स्त्री आणि पुरुष, हे दोन्ही समान आहेत. मग ह्या दोन्ही चाकामध्ये जर स्त्री ही पण आहेच पुरुषाबरोबर, मग पुरुषाला नेहमी प्रथम स्थान द्यायचं आणि स्त्रीला नेहमी दुय्यम स्थान द्यायचं. हा विचार त्यांना फार खटकायचा. भारताचे अर्धांग ज्या स्त्रिया की ह्या देशाचे अर्ध अंग, ज्याप्रमाणे पुरुषाचं अर्ध अंग तिची अर्धांगिनी असते, त्याची पत्नी असते, त्याप्रमाणे ह्या देशाची अर्धांगिनी म्हणजे स्त्री. मग त्यात जर अनपढ राहिला तर देश कसा सुधरेल? देशामध्ये सुद्धा अर्धांगवायू होईल की नाही? आपल्या शरीरामध्ये जर अर्धा अंग आपला हालचाल करत नसेल तर आपल्या शरीराचा तो अर्धांगवायू होतो आपल्याला. तुम्हाला माहिती असेल, पॅरालिसिस आपण त्याला म्हणतो, की शरीराचा जर समजा एका हातावरती पॅरालिसिस आला, अर्धांगवायू आला, तर तो हात निकामी होतो आणि एका हाताने आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे शरीराचे सगळेच अंग महत्त्वाचे असतात. तसंच या देशाचे सर्व अंग म्हणजे जेवढा पुरुष या देशाच्या विकासासाठी हातभार लावत असतो, तेवढा स्त्री सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. मग एका बाजूला आपण लेखक म्हणतात की कर्वे विचार करायचे की भारताचा अर्धांग जर स्त्रिया आहेत त्या अनपढ राहिल्या तर देशामध्ये अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल, म्हणजे त्याचा विकास खुंटेल, तो कधीच प्रगती करू शकणार नाही, तो जीवनामध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे कोण? आपला देश. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता की एकीकडे आपण स्त्रीची पूजा करतो, तिला देवी स्वरूप मानतो, भारत माता म्हणतो, तिला आई म्हणतो, जननी म्हणतो, आणि ज्या प्रकारे सरस्वती मातेला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, ज्ञानाची देवता म्हणतो, आणि त्याचप्रमाणे दुसरीकडे आपण स्त्रीला सरस्वती म्हणतो, भारत माता म्हणतो, जननी म्हणतो. मग दुसरीकडे ही स्त्री निरक्षर अज्ञानी का? जर सरस्वती ज्ञानाची देवता आहे
मग ही स्त्री पण जर सरस्वती तर मग ती अज्ञानाची देवता का करून ठेवले, तिला निरक्षर का करून ठेवलेला आहे? आणि ही चिडचिड कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये घर करून राहायचा, हा विरोधाभास त्यांना अजिबात त्यांच्या पचनी पडायचा नाही. आणि हा विरोधाभास त्यांना त्यांच्या ह्या समाजातून त्यांच्या ह्या देशातून घालवायचा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण अभ्यासलं की महर्षी कर्वे यांच्या मनामध्ये स्त्रियांविषयी आपुलकी होती, प्रेम होता, जिव्हाळा होता, पण त्यांच्या अज्ञानाविषयी त्यांच्या मनामध्ये चिडचिड होती. की एकीकडे आपण स्त्रियांना देवीचे स्थान देतो, सरस्वती म्हणतो, सरस्वती म्हणजे ज्ञानाची देवता, मग दुसरीकडे ती आपली स्त्री, समाजातील स्त्री अज्ञानिका, हा विरोधाभास त्यांना कुठे ना कुठे संपवायचा होता. आपल्या देशाला तिच्या शिक्षणाची गरज होती. जर ती अर्धांगिनी आहे ह्या देशाची, तर ती नसेल तर आपला देश अर्धांगवायू होईल. त्याला हे कुठे ना कुठे थांबवायचं होतं, म्हणून ते सतत झटत होते, प्रयत्न करत होते. याचं वर्णन आपण ह्या पाठामध्ये परिच्छेदामध्ये अभ्यासलेलं आहे. पाठाच्या पुढील भागामध्ये आपल्याला त्यांचा जीवन परिचय, त्यांचा समाज सुधारकांचे कार्य अभ्यासाचं आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.